तर नेक्स्ट पाहूया आपण थर्ड एक्झाम्पल एल एम एन. याच्यामध्ये 50 डिग्री इथं आहे, एलच्या इथला कोण, आणि एनच्या इथे 40 डिग्री अँगल आहे. तर इन द राईट अँगल ट्रायंगल एल एम एन, राईट अँगल का, तर इथं एमच्या इथे अँगल एम हा 90 डिग्री आहे. 90 डिग्रीला आपण असं स्क्वेअर ब्रॅकेट करतो तिथे. नंतर याच्यामध्ये अँगल एल इक्वल्स टू 50 डिग्री, अँगल एन इक्वल्स टू 40 डिग्री. तर राईट द फॉलोइंग रेशोज. साईन 50, आता साईन 50 आपण आधीच पाहिलेलं आहे, अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस. आता अपोजिट ऑफ दिस 50 डिग्री, इथं जो अँगल असेल त्याच्या अपोजिट, म्हणजे 50 डिग्रीच्या अपोजिट समोरची कोणती, एम एन. आणि हायपोटेनियस म्हणजे सगळ्यात मोठी साईड जी एल एन असेल, हायपोटेनियस एल एन. कॉस 50, कॉसचं काय आहे, ॲडजसंट डिवायडेड बाय हायपोटेनियस. ॲडजसंट कोणती झाली, 50 डिग्रीची ॲडजसंट म्हणजे जी हायपोटेनियस नाही, समोरची नाही आहे, ती एल एम ही राहिली. मग एल एम डिवायडेड बाय हायपोटेनियस एल एन. तसंच टॅन 40 म्हणजे अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट ऑफ दिस 40 डिग्री. आता 40 डिग्रीच्या अपोजिट साईडला कोणती साईड आहे, एल एम डिवायडेड बाय ॲडजसंट साईड एम एन. येस, एम एन. कॉस 40, कॉस म्हणजे ॲडजसंट डिवायडेड बाय हायपोटेनियस. इक्वल्स ॲडजसंट कोणती साईड आहे, तर 40च्या समोरची साईड कोणती झाली, एल एम. मग राहिली कोणती, हायपोटेनियस सोडून एम एन, म्हणून एम एन डिवायडेड बाय हायपोटेनियस एल एन. तर हे आपलं झालं थर्ड एक्झाम्पल. आता फोर्थ पाहूया. फोर्थ एक्झाम्पलमध्ये 2 ट्रायंगल दिलेले आहेत, राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर आणि पी क्यू एस. तर पी क्यू आर हा राईट अँगल्ड आहे म्हणजे 90 डिग्री आहे, पी क्यू एस हा 90 डिग्री आहे म्हणजे राईट अँगल्ड आहे. नंतर पी आर क्यू हा अल्फा आहे, इथल्या कोणाला त्यांनी अल्फा नाव दिलेलं आहे, आणि क्यू पी एसला थीटा. तर हे फक्त अँगलला नाव द्यायचं आहे. जसं आपण 40 डिग्री 50 डिग्री पाहिलं तसं हे अल्फा आणि थीटा दिलेला आहे. अल्फा किती पण असेल म्हणजे 35 60 डिग्री, किंवा थीटा पण 25 डिग्री वगैरे कोणता तरी असेल, पण ते मोजण्याऐवजी त्यांनी थीटा आणि अल्फा अशी नावं दिली आहेत अँगलला. तर त्याच्यानुसार आपल्याला राईट द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. साईन अल्फा, तर साईन अल्फा काय असेल, परत अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस. अपोजिट कोणता झाला, अल्फाचा समोरची बाजू पी क्यू, आणि हायपोटेनियस कोणता झाला, पी आर सगळ्यात मोठी बाजू पी आर. सेम कॉस अल्फासाठी आता कोणतं झालं, ॲडजसंट साईड समोरची कोणती झाली, पी क्यू. ॲडजसंट कोणती राहिलेली बाजू, हायपोटेनियस सोडून क्यू आर, मग क्यू आर डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे पी आर. टॅन म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू, अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट. तर अपोजिट कोणती आहे, पी क्यू.
भागिले क्यू आर. आता इथं थीटानुसार लिहायचं आहे. साईन थिटा. साईन थिटा म्हणजे साईन म्हणजे अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस. अपोजिट कोणती झाली थिटाच्या? क्यू एस डिवायडेड बाय हायपोटेनियस. हा हायपोटेनियस झाला सगळ्यात मोठी बाजू, म्हणजे एस पी किंवा पी एस. तर कॉस थिटा ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. आता थिटाची ॲडजसंट साईड कोणती झाली? पी क्यू, ही समोरची नाही आहे, आणि हायपोटेनियस पी एस. तसंच टॅन थिटाचं. टॅन थिटा म्हणजे अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट. आता अपोजिट कोणती झाली? क्यू एस डिवायडेड बाय पी क्यू. तर 4th एक्झाम्पल आपण सोडवलं आता.